ज्याच्या कुळात पंढरीची वारी आहे नाही माय बाप, त्याच्या कुळातल्या कुणाचंही पायाची माती माझ्या कपाळाला लागू दे म्हणतात. आणि याच्याकरिताच पंढरपुरामध्ये आषाढी वारीला सगळी जमतात. आणि कालची एकादशी म्हणजे धूळपायीची एकादशी, येऊन गेलेल्या संतांचं रजकण आपल्या शरीराला लागावं आणि आपल्याकडून घडलेली पातकं पाप जे आहेत ना ती नष्ट व्हावीत, याच्याकरिता कालची एकादशी. म्हणून तुकोबरायांनाही माहिती होतं की वारी म्हणजे काय आहे. तर वारी म्हणजेच काय, तर भगवंताच्या प्रेमाची अनुभव घेण्याकरिता, विलक्षण अनुभूती घेण्याची ही संधी म्हणजे वारी. वारी म्हणजे वारंवारिता, वारी म्हणजे सातत्य. एवढंच नाही, दुंडा महाराज देगलूरकरांनी केलेली व्याख्या आहे. वारी म्हणजेच काय, तर पंढरी रायाकडे वारकऱ्यांनी केलेलं अभिगमन म्हणजे वारी. अहो या वारीमध्ये काय करायचं असतं, तर अहम जी वृत्ती आहे ना ती सोहम मध्ये बदलायची असते. म्हणून तर म्हणतात ना, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारे.